फ्रेंड्स, मी तुमची चिवचिव चिमणी आणि माझ्या या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी इतके तुम्हाला व्हिडिओ शेअर केले, तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईबही केलं आणि माझ्या अशाच व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर आज आपण बनवणार आहे मस्त सगळ्यांना आवडते अशी कोल्हापुरी मस्त रेसिपी बटाटा वडा. तर पहिल्यांदा आपण मंद आचेवर तडका बनवून घेणार आहे. तडकामध्ये उडीद डाळ आणि थोडंसे कढीपत्त्याची पानं आणि आता थोडं तेल घातलंय. तर थोडंसं तसं उडतं तेव्हा आपल्याला लांब उभं राहायचंय. तर त्याला होऊ दे, तिकडं उडू दे. काय तर आपण आधी याचं साहित्य बघूया. हे बटाटा आहे, त्याला असं हे करून मऊ करून स्मॅश केलेलं आहे. स्मॅश करून उकडून त्याला स्मॅश केलं आहे. हे असं तडतडत आहे. हे मसाले, हे आपले बेसनाचं पीठ ते आपण घातली आहे. हिरवी चटणी, त्याच्यामध्ये आपल्याला लागतं कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची. ही मी तुमच्याशी शेअर केली आहे, ही सिक्रेट चटणीची रेसिपी. तर हे आता तडकायचा बनवू दे. हे बघू शकता, हे बेसनाचं पीठ वड्यात आत बुडवून ठेवायला. तिखट, हे कांदा लसूण चटणी आहे. बटाटा, मीठ, थोडं पाणी आणि कोथिंबीर. तर हे आहे आपली बटाटा वड्यासाठी लागणारी तयारी. तर तिकडे आपला तडका मस्त असा बनवून रेडी होतोय. सुगंधही मस्त सुटला आहे. बटाटा वडा महाराष्ट्रीयन म्हणजे हा मस्त फेमस असा बटाटा वडा आहे. याला मिरचीसोबतही मस्त खाता येतं, नुसतंही खाता येतं, तर पावसोबतही खाता येतं. तुमच्या आता घरी पाव असेल तर तुम्ही हे बटाटे वडे पावसोबत खाऊ शकता, किंवा पाव नसेल तर तुम्ही नुसतंही खाऊ शकता ना. तुम्ही हे मस्त असं ट्रॅव्हलला वगैरे घेऊ शकता. हा कोणाला आवडणार नाही बटाटे वडे? सगळ्यांना, अख्ख्या जगाला आवडतो बटाटा वडा. हे बघू शकता, आज मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते आहे. तुम्ही तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तर तुम्ही कित्येकदा घरात बटाटा वडा बनवलाच असेल, पण ही रेसिपी जराशी वेगळी. अगदी जराशी. तर आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तेल घातले आणि हे बघू शकता आपला तडका कसं मस्त दिसते की नाही. कसं हे आता तडका सगळा याच्यात घातला आहे. तुमच्याकडे विदाउट हँडलची रंगडी असेल तरी काय हरकत नाही, आणि असेल तरी काय हरकत नाही. तर हे बघू शकता, हे आपलं रेडी आहे. आता आपल्याला घालायचे मसाले आता आपल्याला घालायचे. या तडक्याचा स्मेल केवढा सुटला आहे फ्रेंड्स. तर आता आपल्याला घालायचं आहे हळद घालायची आहे. हिंगाने पण अतिशय छान चव येते. चाट मसाला आता छान थोडं पसरून घालायचं. तिखट तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता. मसाला, पावभाजी मसाला, हे सगळे मसाले असे ॲड करायचे. गोडा मसाला म्हणजे हे आपण खाल्लेला हे बटाटा वडा व्यवस्थित त्याला पचावं म्हणून. तर हे आपलं मिश्रण रेडी झालं आहे. तर आता आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे. तुम्हाला हवं तसं मीठ घालूया तुम्ही. तर हे मी मीठ एवढं घालते आहे, हे बघू शकता. थोडंसं पसरून घातलं की कसं सगळ्या ठिकाणी त्याची चव येते. आता आपल्याला घालायचा हा कांदा लसूण मसाला. हा अस्सल कोल्हापुरी मसाला आहे, त्यामुळे थोडासाच तुम्ही घाला चवीप्रमाणे, कारण हा थोडासा तिखट असतो. हा तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता. तर आता आपल्याला करायचं आहे
सगळ्यांना सावकाशपणे मिक्स करायचं आहे, कारण आपला तडका खूप गरम आहे आता. अजून तडका गरम असल्यामुळे आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे बघू शकता मी इथं मिक्स करते. हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान चव येईल सगळ्याला. असं करायचं आहे, म्हणजे सगळ्याकडे ते पसरवायचे, म्हणजे कुठलेही ते राहत नाही, म्हणजे कोपऱ्यात कुठे, म्हणजे खायलाही छान वाटतं. तर याचा स्मेलही घरात खूप मस्त सुटला. ही रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर याला आपल्याला हलवत राहायचं आहे जवळ त्याला सगळ्याला एक जीव करायचं, म्हणजे आपला हा मसाला जो होता ना त्याला आणि बटाट्याला आणि सगळा जो आपण मसाला ॲड केला तडक्यासह मसाला, तो ह्याच्यात मिक्स करायचा. याचा असा मस्त स्मेल सुटला आहे. हे मिक्स करते ना त्याचा मस्त स्मेल सुटला आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात मोहरी आणि जिरं घालू शकता. ज्यांना घालायची आवड आहे त्यांनी घाला, आणि नसेल घालायचं, कोणाला एखाद्याला आवडत नसेल समजा, तर तुम्ही घालू नका. घातलं नाही तरी त्याला छान चव येते. आणि जे बाहेरचे वडे मिळतात ते पण छान असतात आणि घरातली पण असतात, ते पण छान असतात. त्याच्यात थोडंसं आलं असतं. हे अगदी मऊ आणि स्मॅश करून नीट बनवलं. हे बघू शकता. आता आपण याचे बनवूया गोळे. तर हे पीठ बघू शकता आपलं किती मस्त, आणि स्मेल कसं छान सुटलाय. हे बघू शकता. हे वडे असे मस्त बनवूया. याला तुम्हाला वाढवायचं असेल तर थोडं जसे हॉटेलमध्ये किंवा छान असं जे हॉटेलमध्ये मिळतात ते. हे बघू शकता. हे वडे आपले पटपट बनवायचे. आता या ताटात आपल्याला हे वडे ठेवायचे. स्मेल त्याचा मस्त सुटला आहे. तळल्यावर त्याला छान खाता येईल. तर हे आपले आहेत रेडी. तर हे आपले वडे जे रेडी आहेत. आता आपण बनवूया बॅटर. हे आता मी रेडी करून घेतलं. हे बेसन पीठ आणि आपण जे याच्यात जे वडे मध्ये सगळे मसाले ॲड केले, विदाऊट याच्यामध्ये तडका नाही आहे, पण सगळे मसाले आहेत. तर आता आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छानपैकी हलवायचं. पण तुम्हाला जर वाटलं तुम्ही थोडं पाणी जास्त घातलं आणि वाटलं घालावं तर तुम्ही घालू शकता. तर याला आपण पटकन पीठ बनवून घेऊया. सरसरीत पीठ बनवून घेऊया. आता मला वाटतंय थोडं पाणी घालावं. थोडं मी एक्सेस पाणी घातले, कारण आपलं पीठ मऊ असं छान बनवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण त्याच्यात वडे असं डीप करून तळू शकतो. तर हे बघू शकता आपलं हळूहळू आत्ता पीठ रेडी होते, पण असं अजून घट्ट पीठ आहे.
आपल्याला घट्ट नाही बनवायचं आहे. असं छान मस्त असं मऊ पीठ बनवायचं आहे. हे घट्ट पीठ आपण हे वडे डीप करायला पण अवघड जातं. आपलं सगळं पीठ मिक्स झालंय. गरम पाणी लागतं कारण ते एवढं लगेच होत नाही ना मऊ, त्याला हळूहळू पटपट बनवायला लागतं. तर हे आपलं पीठ बनवून रेडी होते. हे बघू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित रेडी आहे. तर आता आपल्याला हे वडे आपल्याला याच्यात डीप करायचे. सावकाशपणे डीप करायचे म्हणजे आपले वडे छान हे बघू शकता. हे व्यवस्थित असे छान त्यात हे बघू शकता आपले वडे मी तुम्हाला सावकाशपणे वरनं दाखवते. एक एकदा उडतं त्यामुळे आपल्या हातावर पण येऊ शकतं. हे बघू शकता. हे आपले वडे असे रेडी होत आहे. एक एकदा काय होतं आपण जेव्हा पिठामध्ये डीप करतो ना वडे तेव्हा सुटतात आपले हातनं वडे, म्हणजे हे सुटतं सगळं, हो की नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला पीठ खूप सॉफ्ट करायला लागतं. का सांगू, नाहीतर मग आपले वडे हातनं म्हणजे जे आपण घालतो ना त्यातनं ते जरासे असे फुटतात आतल्या आत आणि आपल्याला घालायला पण जमत नाही. हे बघू शकता आपला एक वडा रेडी आहे. तर असं आपल्याला दुसरा वडा सावकाशपणे डीप करायचा आहे. असंच मस्त स्मेल सुटला आहे घरात. त्याला असं तेलाने हे करायचं म्हणजे व्यवस्थित ते बनतात. तर मी तुम्हाला व्हिडिओ असेच भरपूर सेंड करेन. खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला पाठवत राहीन. खरं तुम्ही त्याला बघत राहा व्हिडिओज माझे आणि माझी चिवचिव ऐकत राहा. तर बघू शकता अजून तो आपला रेडी झाला नाही आहे. असेच सेम असतात की नाही वडे हॉटेलला आणि किंवा दुकानात छोटे असतात तसे, हो तसेच सेम असतात. खरं आपला थोडा वेगळा आहे म्हणजे होममेड आहे आणि मस्त आहे आणि आपला आकारही जरा छान असा छान होतो. हे बघू शकता आपले वडे, आपला हा वडा रेडी होतोय. आपला हा वडा रेडी झाला. सगळ्यात व्यवस्थित तेल काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल
ते खाताना सगळं तेल येणार नाही. तर हा एक वडा पुन्हा डीप करायचा आहे आणि यात सोडायचं आहे. हे बघू शकता. हे तुम्ही वडे कोणाला आवडणार नाही, सगळ्यांना आवडतात. खायलाही सगळ्यांना छान वाटतं, मजा येते. कारण बटाटे वडे महाराष्ट्रीयन फूड आहे आणि हे मेन म्हणजे टॉप 10 मध्ये याला ब्रेकफास्ट म्हणून पण ॲडेड आहे. हे बघू शकता. ब्रेकफास्ट फूड म्हणून हा त्याच्यात आहे. तुम्हाला मी असे छान छान नवीन नवीन भारी भारी व्हिडिओज शेअर करत राहील. तर असं छान तेल काढून घ्यायचं आहे. रेडी झालं आहे. सो हिअर इज आवर प्लेट. हे बघू शकता आपले बटाटे वडे कसले भारी दिसतात की नाही. आणि सेम असेच तुम्हाला असेच देतात की नाही, सेम बरोबर की नाही. तुम्ही हे सॉस सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता. तर आणि हे बघू शकता महाराष्ट्रीयन इंडियन फूड वडापाव. हा आपला फक्त वडा आहे, खऱ्याच्या मिरची छान दिसत आहे सगळं. हे तुम्ही ग्रीन चटणी सोबत किंवा सॉस सोबतही खाऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम शांती ओम.